नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 15 इयत्ता 6वी गणित बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, चौकटीत योग्य संख्या भरा। पहिलं उदाहरण 3/5 बरोबर 3 गुणेला डॅश डॅश 5 गुणेला डॅश डॅश बरोबर डॅश डॅश छेद 10। बघा आता या ठिकाणी आपल्याला छेद दिलेला आहे 10, म्हणजे 5ला अशा कोणत्या संख्येने गुणिला केलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर 10 मिळणार आहे। म्हणजे जर 5ला आपण 2ने गुणलं तर या ठिकाणी 10 मिळत आहे, म्हणून 5 गुणेला 2 या ठिकाणी मिळाले 10। जर आपण छेदाला 2ने गुणलं तर अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणायचं आहे, म्हणून 3 गुणेला 2 बरोबर 3 गुणेला 2 केले तर या ठिकाणी संख्या मिळाली 6, म्हणजे 6/10 बरोबर। आता या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकात त्याचं रूपांतर करायचं आहे। बघा आता या ठिकाणी 6/10 ही संख्या आहे। या ठिकाणी 10 मध्ये असलेल्या शून्यांची संख्या आहे 1, म्हणून एका डिजिट नंतर एका अंकानंतर आपल्याला लावायचं आहे दशांश चिन्ह। बघा या प्रकारे 6/10 दिलेला आहे, म्हणजेच 6 हा अंक लिहून घेतला, लावायचा आहे दशांश चिन्ह, म्हणजे एक जे घर आहे किंवा एक जो अंक आहे तो सोडायचा आहे, या ठिकाणी डावीकडे जायचं आहे आणि दशांश चिन्ह लावायचं आहे, आणि या ठिकाणी 0 म्हणजे 0.6, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 0.6। दुसरं उदाहरण बघणार आहोत। बघा 25/8 बरोबर 25 गुणेला डॅश डॅश, खाली छेदाला दिला आहे 8 गुणेला 125। आता या ठिकाणी छेदाला 125 या संख्येने गुणिला केला आहे, म्हणून अंशाला सुद्धा आपण 125 या संख्येनेच गुणणार आहोत, म्हणून 25ला आपण गुणणार आहोत 125 ने। 25ला जर 125 ने गुणिला केलं तर या ठिकाणी आपल्याला संख्या मिळते 3125। आता या ठिकाणी मला काही इतकं 125चा पाढापाठ नाहीये, पण मी इतक्या लगेच उत्तर कसं काय लिहिलं तर या ठिकाणी बघा आपल्याला शेवटी संख्या दिलेली आहे 3.125, म्हणून ही संख्या जशीची तशी मी इथं लिहिली आहे आणि 3125 छेद 1000 बरोबर। आता या ठिकाणी 1000 मध्ये असलेल्या शून्यांची संख्या 3, म्हणून ही जी संख्या आहे या संख्येमध्ये 3 अंक सोडून आपण दशांश चिन्ह लावून घेतलं। बघा 1 2 3, या ठिकाणी दशांश चिन्ह नंतर 3, म्हणजे 3 दशांश चिन्ह 125 ही संख्या याचंच रूपांतर करून आलेली आहे। म्हणजे दशांश अपूर्णांकाचे मी या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांकात आपण लेखन केलेलं आहे, आणि या ठिकाणी या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर या प्रकारे झालं। 1000 हा छेद होता, या ठिकाणी असलेल्या शून्यांची संख्या 3 होती, म्हणून या ठिकाणी 3 अंकानंतर दशांश चिन्ह लावून घेतलं, 1 2 3 दशांश चिन्ह आणि 3 हा अंक। या प्रकारे पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत। बघा आता या ठिकाणी तिसरं उदाहरण आहे 21/2 बरोबर। या ठिकाणी बघा 2ला अशा कोणत्या संख्येने आपण गुणिला केलं की या ठिकाणी आपल्याला 10 छेद मिळणार आहे। 2ला जर आपण 5ने गुणलं तर 2×5 = 10, म्हणजे 2ला गुणायचं आहे 5ने, या ठिकाणी आपल्याला छेद मिळाला 10। 2ला आपण 5ने गुणलं म्हणून 21 या संख्येला सुद्धा 5नेच गुणायचं आहे, कारण अंशाला आणि छेदाला नेहमी सारख्याच अंकेने गुणायचं आहे। आता या ठिकाणी 21 गुणेला जर 5 केलं तर 5 5 आणि 5 दुनी 10, म्हणजे 105/10 हा व्यवहारी अपूर्णांक मिळाला। आता या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकात त्याचं लेखन करायचं आहे। बघा आता या ठिकाणी छेद आहे 10, म्हणजे असलेल्या शून्यांची संख्या आहे 1, म्हणून एका अंकानंतर लावणार आहोत दशांश चिन्ह। आता बघा ही संख्या सुरुवातीला लिहून घ्यायची आहे या प्रकारे। आता एका अंकानंतर म्हणजे या ठिकाणी शेवटचा अंक आहे 5, 5 अंकाला सोडून या ठिकाणी लावायचं आहे दशांश चिन्ह, म्हणजे 10.5। या प्रकारे त्याचे लेखन करायचे आहे। पुढचं उदाहरण आहे 22/40 बरोबर। आता बघा ही जी संख्या दिलेली होती या दोन्ही अंकांना जर आपण 2ने भागलं तर 2 1 2 2 1 2, 40ला जर 2ने भागलं तर 20 मिळालं,
म्हणजे या ठिकाणी 22/40 म्हणजेच काय तर 11/20. 22/40 बरोबर 11/20 हे त्याचं छोट्या स्वरूपातील रूप मिळालेलं आहे. म्हणजे 22/40 ला जेव्हा आपण 2ने भागणार तेव्हा आपल्याला 11/20 ही संख्या मिळाली. आता या ठिकाणी 20ला 5ने गुणलं तर आपल्याला या ठिकाणी छेद मिळतो आहे 100. 20 या छेदाला आपण 5ने गुणतो आहे म्हणून 11 या अंशाला सुद्धा 5नेच गुणायचं आहे. म्हणून 11 गुणेला 5 केले तर संख्या मिळाली 55. 55/100 बरोबर. आता याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे. या ठिकाणी बघायचं आहे असलेल्या शून्यांची संख्या आहे 2. म्हणून 2 अंकानंतर आपण लावणार आहोत दशांश चिन्ह. सुरुवातीला 55 ही संख्या लिहून घेतली. आता 2 अंकानंतर लावायचं आहे आपल्याला दशांश चिन्ह. बघा 1, 2 या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह आणि या ठिकाणी लिहिलं 0. 0.5 5 किंवा 55. या प्रकारे आपण त्याचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. बघा आता या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलं आहे 3/4. आता या ठिकाणी 3/4 या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे. दशांश अपूर्णांकात करण्यासाठी सुरुवातीला त्याचा छेद जो आहे तो 10च्या पटीतील संख्या आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणजे 10, 100, 1000 या प्रकारे. जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर 4ला जर मी 25ने गुणलं तर 25 चौक बनतात 100. म्हणजे आपल्याला छेद मिळतो आहे 100. म्हणून या प्रकारे करणार 3/4. 4ला कितीने गुणायचं आहे 25ने. 25नेच का गुणलं तर या ठिकाणी आपल्याला हा जो छेद आहे तो 10, 100, 1000 या प्रकारे मिळवायचा होता. म्हणजे या ठिकाणी 4ला कोणत्याच संख्येने गुणून आपण 10 छेद मिळवू शकत नव्हता. म्हणून आपण 4ला जर 25ने गुणलं तर 25 चौक 100 होतात. म्हणजे छेद आपल्याला 100 मिळतो आहे. या ठिकाणी छेदाला जर 25ने गुणलं तर अंशाला सुद्धा 25नेच गुणायचं आहे. 3 गुणेला जर 25 केले तर 75. म्हणजे 75/100 बरोबर. आता या ठिकाणी याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे. या ठिकाणी असलेल्या शून्याची संख्या आहे 2. म्हणून 2 अंकांनंतर लावणार आहोत दशांश चिन्ह. 1, 2 दशांश चिन्ह 0. म्हणजे 0.75 या प्रकारे आपण त्याचं रूपांतर केलेलं आहे. दुसरं उदाहरण बघणार आहोत 4/5 बरोबर. बघा आता या ठिकाणी छेद आहे 5. म्हणून 5ला जर 2ने गुणलं तर 5 दुनी 10 होतात. म्हणजे आपल्याला छेद 10 मिळतो आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार बघा. 5ला आपण 2ने गुणलं आहे म्हणून अंशाला सुद्धा 2नेच गुणणार आहोत. 5 गुणेला 2 केले तर 10, 4 गुणेला 2 केले तर 8. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला छेद 10 मिळालेला आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अशा प्रकारे याचं रूपांतर करायचं आहे की आपल्याला छेद नेहमी 10च्या पटीतील संख्याच मिळाली पाहिजे. 10, 100, 1000, 10,000 या प्रकारे. या ठिकाणी आपण 10 ही संख्या मिळवली. कशा प्रकारे 2ने गुणून. 5ला 2ने गुणलं, 4ला सुद्धा 2ने गुणलं. आता हा जो अपूर्णांक आहे याचं दशांश अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. या ठिकाणी संख्या आहे 10. म्हणजे शून्याची संख्या आहे 1. म्हणून एका अंकानंतर लावणार आहोत दशांश चिन्ह. 1 अंक सोडला, या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह आणि या ठिकाणी 0. 0.8. तिसरं उदाहरण बघणार आहोत 9/8 बरोबर. बघा आता या ठिकाणी छेद दिलेला आहे 8. छेद 8 होता म्हणून या 8ला अशा कोणत्या संख्येने जर गुणिला केलं तर आपल्याला छेद 10, 100, 1000 मिळणार आहे. 8ला जर आपण 125 या संख्येने गुणिला केलं तर आपल्याला छेद 1000 मिळतो. बघा या प्रकारे. आता या ठिकाणी छेदाला आपण 125ने गुणिला करतो आहोत म्हणून 9ला सुद्धा 125नेच गुणायचं आहे बरोबर. या ठिकाणी 8ला जर 125ने गुणिला केलं तर छेद मिळाला 1000. आता 9ला 125ने गुणणार आहोत. 9 5 45, 5 हातच्याला 4,
9 दुनी 18, 18 अधिक 4, 19, 20, 21, 22, 2 हातच्याला 2, 9 1 9, 9 अधिक 2, 11 म्हणजे 1125/1000. आता आपल्याला लावायचं आहे दशांश चिन्ह. या ठिकाणी असलेल्या शून्यांची संख्या आहे 3 म्हणून 3 अंकानंतर लावायचं आहे दशांश चिन्ह. सुरुवातीला संख्या लिहून घेतली या प्रकारे. आता लावायचं आहे दशांश चिन्ह. बघा 1 2 3 या ठिकाणी लावणार आहोत दशांश चिन्ह म्हणजे 1 दशांश चिन्ह 1 2 5 या प्रकारे ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. चौथं उदाहरण बघणार आहोत. या ठिकाणी संख्या दिलेली आहे 17/20. बघा आता या ठिकाणी याचा छेद आहे 20. 20ला जर आपण 5 या संख्येने गुणिला केलं तर 20×5 100 म्हणजे आपल्याला छेद 10च्या पटीतील संख्या मिळते आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार बघा 20 गुणिला 5. 20ला 5ने गुणिला केलं म्हणजे छेदाला आपण 5ने गुणतो आहोत म्हणून अंशाला सुद्धा 5नेच गुणायचं आहे. या ठिकाणी बघा छेद मिळाला 100. 17ला 5ने गुणिला करणार आहोत. 5 7 35, 5 हातच्याला 3, 5 1 5, 5 अधिक 3 8 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 85/100 ही संख्या मिळाली. याचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात करणार आहोत. या ठिकाणी असलेल्या शून्यांची संख्या आहे 2 म्हणून 2 अंकानंतर लावणार आहोत दशांश चिन्ह. सुरुवातीला 85 ही संख्या लिहून घेतलं. या ठिकाणी 2 अंक सोडून दिले 1 2 या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह आणि 0 0.8 5. पुढचं उदाहरण आहे 36/40. बघा आता ही जी दिलेली संख्या आहे या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे. म्हणून 36/40 ही जी संख्या आहे हिला आपण थोड्या शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिणार आहोत या प्रकारे. बघा 36/40ला जर आपण 2ने भागलं तर या ठिकाणी संख्या मिळाली 18. या संख्येला जर 2ने भागलं तर या ठिकाणी संख्या मिळाली 20 म्हणजे 18/20 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. आता हा जो अपूर्णांक आहे या ठिकाणी छेद आहे 20. 20ला जर आपण 5ने गुणलं तर 100 ही संख्या मिळते. म्हणून या प्रकारे करणार आपण बघा 20 गुणिला 5. या ठिकाणी छेदाला आपण 5ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा 5ने गुणणार आहोत. संख्या मिळाली 90/100 बरोबर. आता या ठिकाणी हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. या ठिकाणी 100 मध्ये असलेल्या शून्यांची संख्या आहे 2 म्हणून 2 अंक सोडून दशांश चिन्ह लावणार आहोत. संख्या सुरुवातीला लिहून घेतली. 2 अंक मोजायचे आहे 1 2 उजवीकडून डावीकडे या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह या ठिकाणी 0 0.90 अशा प्रकारे ही संख्या मिळाली. पुढचं उदाहरण आहे 7/25 बरोबर. आता या ठिकाणी सुद्धा हा व्यवहारी अपूर्णांक दिलेला आहे. याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे. म्हणून या ठिकाणी 25ला जर आपण 4ने गुणलं तर 25 चोक 100 म्हणून या ठिकाणी आपल्याला छेद 100 मिळतो आहे. म्हणून 25ला जर 4ने गुणलं तर 7ला सुद्धा आपण 4नेच गुणणार आहोत. 7 चोक 28 म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाली 28/100 बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह लावायचं आहे. या ठिकाणी असलेल्या शून्याची संख्या आहे 2 म्हणून 2 अंकानंतर आपण लावणार आहोत दशांश चिन्ह. 1 2 उजवीकडून डावीकडे 1 2 दशांश चिन्ह 0 0.28. पुढचं उदाहरण आहे 19/200 बरोबर. आता या ठिकाणी 200 या संख्येला जर आपण 5ने गुणलं तर आपल्याला 1000 ही संख्या मिळते आहे. आपल्याला नेहमी व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी छेद नेहमी 10च्या पटीतील संख्याच लागते म्हणजे 10 100 1000 10,000 या प्रकारे. आता या ठिकाणी 200ला 5ने गुणलं म्हणून 19ला सुद्धा 5नेच गुणणार आहोत. 200 गुणिला 5 केले तर या ठिकाणी संख्या मिळाली 1000. 19 गुणिला 5 करूया. 5 9 45 5 हातच्याला 4 5 1 5 5 अधिक 4 9 म्हणजे 95/1000 बरोबर. आता या ठिकाणी असलेल्या शून्यांची संख्या आहे 3 म्हणून 3 अंकानंतर लावणार आहोत दशांश चिन्ह. सुरुवातीला 95 ही संख्या लिहून घेतली. 3 अंक मोजायचे आहे 1 2 3 दशांश चिन्ह 0 0.095 या प्रकारे ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात लिहा.
पहिलं उदाहरण आहे 27.5. या ठिकाणी बघा एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून एक शून्य असलेली संख्या आपण लावणार आहोत या प्रकारे. बघा 275 ही संख्या या प्रकारे लिहायची आहे छेद 10. या ठिकाणी मी 10च का लिहिलं कारण 10 मध्ये असलेल्या शून्यांची संख्या आहे 1 म्हणून या ठिकाणी एका अंकानंतर दशांश चिन्ह होतं म्हणून या ठिकाणी आपण संख्या लिहिली 10. म्हणजे 275 ही संख्या लिहून घेतली आणि छेद लिहिला 10. दुसरं उदाहरण 0.007 बरोबर. आता या ठिकाणी अंक फक्त होता 7 म्हणून 7 लिहून घेतला. आता छेद काय लिहायचा तर या ठिकाणी किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे ते मोजून घेऊया. 1 2 3 म्हणून 3 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 3 शून्य असलेली संख्या आहे 1000 तो बनला छेद. पुढचं उदाहरण तिसरं उदाहरण आहे 90.8 बरोबर. या ठिकाणी सुरुवातीला संख्या लिहून घेतली 908 छेद. आता या ठिकाणी एका अंकानंतर दशांश चिन्ह होतं म्हणून एक शून्य असलेली संख्या आहे 10 ही आली छेदाला म्हणजे 908/10 हा बनला व्यवहार्य पूर्णांक. पुढचं उदाहरण आहे 39.15. या ठिकाणी 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह आहे म्हणून सुरुवातीला ही संख्या लिहून घेतली. आता छेद 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह होतं म्हणून 2 शून्य असलेली संख्या होती 100 ती लिहिली छेदाला. पुढचं उदाहरण 3.12. सुरुवातीला ही संख्या जशी आहे तशीची तशी लिहून घेतली. 2 अंक 1 2 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 2 शून्य असलेली संख्या म्हणजे 100 ही आली छेदाला म्हणजे 312/100. पुढचं उदाहरण या ठिकाणी ही जी संख्या आहे ती लिहून घेणार आहोत. आता छेद किती लिहायचा या ठिकाणी किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे 1 2 3 3 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 3 शून्य असलेली संख्या म्हणजे 1000 ती झालं छेद म्हणजे 70,400 छेद 1000. अशा प्रकारे या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचे आपण व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर केलेले आहे. अशा प्रकारे आज आपण सराव संच 15 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.